आजचा हा व्हिडिओ सर्व मुलींच्या पालकांसाठी आहे, आई वडिलांसाठी आहे, भाऊ बहिणींसाठी आहे। मुली वाचवा, मुली शिकवा एवढंच नव्हे तर मुलींना जपा हा नवा नारा द्यायची वेळ आता आली आहे। भारतात महिलांच्या आत्महत्याही जगभरापेक्षा जास्त वाढल्या आहेत। संख्या बघता पुरुषांपेक्षा जरी ती कमी वाटत असली तरी एकूण महिलांमध्ये भारत महिलांच्या आत्महत्यांमध्ये आघाडीवर आहे। जगातील 3 महिला ज्यावेळेस आत्महत्या करतात तेव्हा त्यातली एक महिला ही भारतातली असते। डॉक्टर संपदा मुंडे, डॉक्टर गौरी गर्जे आणि डॉक्टर राधिका कोठडिया या तिघींमध्ये एक साम्य होतं। ते असं की या तिघी सुद्धा महिला डॉक्टर होत्या आणि तिघीही आपल्या क्षेत्रात मेहनत करणाऱ्या, नाव कमावणाऱ्या महिला डॉक्टर होत्या, शिकल्या सवरलेल्या होत्या। पण वेगवेगळ्या कारणांनी या तिन्ही महिलांनी आत्महत्येसारखा अतिशय टोकाचा निर्णय घेतला। याचं कारण डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर राजकीय दबाव वाढला, डॉक्टर गौरी गर्जे यांना कौटुंबिक छळाला सामोरं जावं लागलं होतं, तर डॉक्टर राधिका कोठडिया यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून प्राथमिक अंदाजानुसार त्यांच्या नात्यातील वाद हे कारण असू शकतं असंही म्हटलं जातं। या सलग घडणाऱ्या घटना पाहता मुली वाचवा, मुलींना शिकवा एवढंच नव्हे तर मुलींना जपा हा नवा नारा द्यायची आता वेळ आली आहे। शिवाय या घटनांमुळे महिलांच्या मानसिक आरोग्याकडे गंभीरपणे पाहण्याची आता गरज आणखी वाढली आहे। चला तर याच विषयी आपण आज सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात फलटण तालुक्यात घडलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्या डॉक्टरचं नाव डॉक्टर संपदा मुंडे। याशिवाय यानंतर प्रशासन आणि राजकीय यंत्रणा आणि पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। या प्रकरणांमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर काही व्यक्तींची नावं लिहिली होती आणि त्या व्यक्तीनं आपल्यावर अत्याचार केला असंही नमूद केलं होतं। या प्रकरणातील नाव म्हणजे PSI गोपाळ बदने यानं माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला, तर प्रशांत बनकर यानं मानसिक छळ केल्याचा उल्लेख संपदानं तिच्या त्या एका हातावर लिहिलेल्या काही ओळींमध्ये केला होता। इतकंच नव्हे तर या दबावातून पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यास सांगण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता। शिवाय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नावही या प्रकरणात समोर आलं होतं। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघालं। आता या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसंच या प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली। यासोबत संपदाच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही केली। यातील आरोपी कोणीही असो त्याला सोडू नका अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे। दुसरी घटना म्हणजे गौरी गर्जे यांची आत्महत्या। मंत्री पंकजा मुंडे यांचे PA आनंद गर्जेची पत्नी अर्थातच गौरी पालवे गर्जे या होत्या। विशेष म्हणजे 10 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। त्या मुंबईतील KEM रुग्णालयात दंतचिकित्सा विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या। लग्नानंतर गौरीला अनंतच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजलं। एवढं होऊनही अनंत गर्जे याचे विवाहबाह्य अनैतिक संबंध सुरूच होते। त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड वाद व्हायचे। याच वादातून गौरीने आत्महत्या केली असा आरोप देखील केला जातो। गौरीला एक फोटो देखील मिळाला होता, त्यामुळे ती पूर्ती कोसळली होती। 4 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 नोव्हेंबर 2021 ला लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये गर्भवती संमतीपत्र आणि जाहीरनामा तिनं पाहिला। त्या किरण असं त्या महिलेचं नाव, तर पतीचं नाव म्हणून तिथं अनंत गर्जे याचं नाव लिहिलं होतं। त्या कागदावरून अनंतचे किरण या महिलेशी संबंध असल्याचा संशय तिच्या वडिलांना आला। त्यानंतर गौरीला फोन करून त्यांनी या फोटोबद्दल विचारलं, तेव्हा घराचं शिफ्टिंग करताना मला एक कागद सापडले असं गौरीनं वडिलांना सांगितलं। पण यामुळे गौरी माहेरी निघून आली। त्यानंतर अनंतनं तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली, त्यामुळे गौरी तिथंच राहिली असा दावा गौरीच्या वडिलांनी केला। मात्र या सगळ्या जाचाला कंटाळून गौरीनं आत्महत्या केली आणि त्यानंतर वरळी पोलिसांनी रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटकही केली। त्याचबरोबर गर्जेसह ननंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर वरळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण या प्रकरणाची CBI चौकशीची मागणी तिच्या माहेरच्यांनी केली आहे, अर्थात गौरीच्या आईवडिलांनी केली आहे। आता तिसरी घटना म्हणजेच गुजरात मधील सुरत जिल्ह्यात एका कॅफेच्या 9व्या मजल्यावरून 28 वर्षीय महिला डॉक्टरनं आपलं उडी मारून आयुष्य संपवलं। राधिका कोटडिया असं त्या डॉक्टरचं नाव। 2 महिन्यांनी तिचं लग्न होणार होतं, पण त्या आधीच तिनं असं टोकाचं पाऊल उचललं, कारण राधिकाचा तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी वाद झाला। याच कारणामुळे मानसिक तणावातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं।
तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये तुझ्या पालकांना लहान सहान गोष्टी सांगू नकोस आणि हा ताण तिनं उचललेल्या टोकाच्या पावलास कारणीभूत होता का हे ठरवण्यासाठी पोलिसांनी राधिकाचा मोबाईल, चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग मिळवल्या. पोलीस राधिकाच्या होणाऱ्या नवऱ्याची चौकशी करतायत. राधिका तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत चाय पार्टनर कॅफेला अनेकदा भेटायची आणि त्याच कॅफेवरून तिनं उडी मारून आत्महत्या केली. डॉक्टर संपदा, डॉक्टर गौरी आणि डॉक्टर राधिका यांच्या आत्महत्यांनी समाजातील खरी परिस्थिती उघड केली आहे. ही केवळ काही लोकांची आत्महत्या नाही, तर शिक्षित सक्षम महिला देखील किती ताणतणावात, मानसिक त्रास आणि विश्वासघात सहन करत असतात आणि जगत असतात हे या गोष्टीतून समोर येतं. तिघी डॉक्टर होत्या, आपापल्या कामात गुंतलेल्या होत्या, शिकल्या सवरलेल्या होत्या, मग परिस्थिती वेगळी होती. संपदाला राजकीय दबाव आणि व्यवस्थेमुळे त्रास झाला, तर गौरी पतीचे काळे कारनामे आहेत ते उघड झाल्यावर मानसिकदृष्ट्या खचली. जर त्यावेळी तिनं ठामपणा दाखवला असता तर ती देखील जिवंत असती. राधिका परिस्थितीनं तिला खूप त्रास दिला, पण तिला स्वतःला मदत मिळवता आली नाही. आणि या सगळ्यांवरून करिअर करताना फक्त हुशारी नाही, मानसिक स्थिर असणं, आत्मविश्वास ठेवणं आणि आपल्यांची सोबत असणं किती गरजेचं आहे हे दाखवतं. डॉक्टर रुग्णावर उपचार करतात, त्याला बरा होईपर्यंत असा आत्मविश्वास देत राहतात, पण या तिघींच्या आयुष्यात तोच आत्मविश्वास नव्हता. त्याचबरोबर समाजातल्या आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श आई होण्याच्या दबावामुळे महिलांवर अतिरिक्त ताण येतोय आणि हे सगळं ही या घटनांचा एक मोठा भाग आहे. हे या मागचं कारण आहे असं म्हणता येईल. भारतात महिलांची आत्महत्या ही जगभरापेक्षा जास्त आहे. संख्या बघता पुरुषांपेक्षाही ती थोडी कमी वाटत असली तरी एकूण महिलांमध्ये भारत जगात आत्महत्येच्या बाबतीत महिलांच्या आघाडीवर आहे. जगातल्या 3 महिला जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा त्यातली 1 महिला ही भारतातली असते. 15 ते 39 वयोगटातील महिलांचा यात सर्वात जास्त समावेश आहे. विचार करा. आता काळ बदललाय, एकत्र कुटुंब पद्धती जी ती कमी झाली आहे, त्यामुळे तरुण गृहिणींना एकटेपणा आणि मानसिक ताण जास्त येतोय. राधिका याचीच बळी पडली. कामाच्या ठिकाणी बऱ्याचदा महिलांना हिणवलं जातं, छळ होतो. संपदा याची शिकार झाली. गौरी गर्जे उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी, दंतचिकित्सक, तरीही वैवाहिक ताण आणि छळ तिला सहन करावा लागला. म्हणजेच काय तर जरी स्त्री शिक्षित आणि नोकरीत यशस्वी असेल तरी तिला कौटुंबिक किंवा मानसिक छळापासून पूर्ण ती सुरक्षित नसते. तिला साथ हवी असते आपल्यांची, आई वडिलांची, भाऊ बहिणींची, सासू सासऱ्यांची, पतीची, जोडीदाराची. मात्र एक गोष्ट नक्की की समाजाची मानसिकता बदललेली नाहीये. लोकांचे विचार करण्याची पद्धत बदललेली नाहीये. असं असतं तर संपदा, गौरी आणि राधिका यांसारख्या अनेक निरागस मुलींनी आयुष्य संपवलं नसतं. तुमचं काय मत आहे या सगळ्यांमध्ये? सगळ्यांच्या मागे गुन्हेगार कोण आहे, चुकीचं कोण आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.